नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये। तर मी आहे सध्याला माहूरगड किल्ल्यावरती। समोर बघू शकता किल्ल्याच्या पायऱ्या आहेत आणि मी किल्ल्यावरती चाललोय। तर दुपारचे 2 वाजलेत, खूप ऊन झाले। तर किल्ला तुम्हाला दाखवतो, कारण इथंपर्यंत येऊन किल्ला बघितला नाही तर किल्ला खूप मोठा आहे। तर चला किल्ला बघूया। मी थोडं वर येऊन किल्ल्यावरती बसलोय। तर माहूरगडचा व्ह्यू बघू शकता। तो माहूरगड शहर आहे आणि इकडे 2 तलाव आहेत आणि इकडे रेणुका माताचं मंदिर आहे। तिथेच खाली परशुरामचं मंदिर आहे। तर समोर इथे वरती किल्ला आहे। तर चला। तर मित्रांनो, रेणुका माता मंदिराच्या पुढच्या गेटवरून आला तर तुम्हाला बुरुजामधून एक छोट्याशा दरवाजातून आत किल्ल्यावर एंट्री होते आणि किल्ल्यावरती दुहेरी तटबंदी आहे, फक्त तटबंदी बघण्यासाठी आहे। तर किल्ल्यावरती एक मंदिर सुद्धा आहे, बघू शकता इकडे श्री महाकाली देवी मंदिर आणि किल्ल्याचं नाव रामगड दिलेलं आहे। तर आत देवीचं दर्शन करवतो तुम्हाला। मित्रांनो, किल्ल्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे किल्ल्याचे बुरुज। तटबंदीवर असणारे हे भक्कम बुरुज किल्ल्यावर शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी आणि लढाईच्या वेळी लांब असणाऱ्या स्तरावर आक्रमण करण्यासाठी बांधलेले असतात। आणि या किल्ल्यावर देखील आपल्याला प्राचीन भक्कम असे बुरुज पाहायला मिळतात। जर आज या किल्ल्याची पडझड झाली असली तरी पूर्वीच्या काळी हे बुरुज भक्कम होते। त्या काळी या किल्ल्यावर देखील बुरुजांना नावे दिलेली होती। त्यामधील काही बुरुजांची नावे म्हणजे महाकाली बुरुज, निशाणा बुरुज आणि धनबुरुज। या किल्ल्यावर पूर्वीच्या काळी एकूण 37 बुरुज बांधले होते। मित्रांनो, किल्ल्याचा इतिहास सांगायचा म्हणजे हा किल्ला गोंड राजाच्या अध्यपत्याखाली बांधण्यात आला। यादव काळापूर्वी येथे एक किल्ला होता। गोंड राजाने या किल्ल्याची देखरेख केली। देवगिरीने दिलेल्या या किल्ल्याचे दुसरे नाव गिरिदुर्ग गोंड किल्ला आहे। 1358 मध्ये महम्मद शाह बहमनी किल्ल्याचा कारभार पाहत होता। बेरार येथील गोंड राजाने 1398 मध्ये माहूर ताब्यात घेतला। 1428 मध्ये अहमद शाह बहामनीने माहूरगड जिंकला। 1527 मध्ये अहमदनगरचा बुरहान निजाम शहाने बेरारच्या अल्लाउद्दीन इमाद शहावर मात करून माहूरचा ताबा घेतला। मुघल सम्राट शहाजहानने 1617 मध्ये अहमदनगरच्या राजाचा पाडाव केला आणि किल्ल्याचा ताबा घेतला। मुघल साम्राज्याच्या कारभारात पंडिता सावित्रीबाई देशमुख यांच्याकडे माहूरची जहागिरी होती आणि त्या वराडच्या शासक होत्या। हरश्चंद्राई जिंकल्यानंतर तिला मुघल सम्राट औरंगजेबाने राय बागान हे सन्माननीय नाव दिले। 1670 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगाबाद आणि बेरारचा ताबा घेतला। 1689 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मोगलांनी बेरार पुन्हा ताब्यात घेतला। मोगल काळात 6 महिन्याचा महसूल 8,47,113 रुपये होता। 1724 मध्ये बाळापूर लढाईत हैदराबादच्या निजाम उल मुल्कने मुघल सैन्यातील आलम अली खान आणि दिलावर खान यांचा पराभव केला। 1948 पर्यंत जेव्हा हैदराबाद संस्थानचा भारत संघात समावेश झाला तेव्हाही माहूरगडावर हैदराबाद निजामाचे राज्य होते। इथे भगवा कसा फडकतोय। मित्रांनो, हा आहे किल्ल्यावरील चिनी महल, ज्याला हवा महल देखील म्हटले जाते। हा चिनी महल हत्ती दरवाजाच्या पश्चिमेकडील भागामध्ये बांधलेला आहे। गाइज, बघू शकता किल्ल्यावरती कोणच नाही, कारण तटबंदी आहे। किल्ल्यावरती बघण्यासारखं काय नाही, तर फक्त बघू शकता तुम्ही जंगल आहे। पूर्ण जंगलातनं मी एकटाच चाललोय। थोडेफार 2-3 जण होते, ते इकडून आलेले। दत्त मंदिर जवळून पण एक रस्ता येतो आणि माहूरगडापासून एक येतो। तुम्ही यायचं झालं तर तुमची बसेस असेल तर दत्त मंदिरच्या गेटपासून यायचं आणि बस माहूरगडाकडे पाठवून तुम्ही इकडून देवीजवळ रेणुका देवीजवळ उतरू शकता। दत्त मंदिरच्या गेटनं चढायचं आणि रेणुका देवीच्या मंदिराच्या गेटनं उतरायचं। तर बघू शकता इथे जंगलात कोणच नाही, पूर्ण जंगल आहे, झाड आहेत।
मित्रांनो, मी आलोय किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ, ज्याचे नाव आहे हत्ती दरवाजा. किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार हा सगळ्यात उंच आणि भक्कम असा किल्ल्याचा दरवाजा आहे. तुम्ही बघू शकता किल्ल्यावर शत्रूवर मारा करण्यासाठी देवळ्या आणि कमानी ठेवलेल्या आहेत. तर समोर शत्रूवरती डायरेक्ट तोफेने मारा करण्यासाठी हा देवळ्या बघू शकता तुम्ही. किल्ल्याचा हत्ती दरवाजा अद्याप बंद आहे, तरी इकडून येण्यास प्रवेशासाठी चांगल्या पायऱ्या नसल्याने हा दरवाजामधून प्रवेश कोण करत नाही. तर महाकाली दरवाजातून येऊनच इकडे हा दरवाजा बघायला भेटतो. तर हा दरवाजा 13 फूट उंच व 10 फूट रुंद असा आहे. मित्रांनो, किल्ल्यावरती हा दरवाजा बघण्यासारखा आहे. किल्ल्यावरची अशी एकच वास्तू आहे की जी ठीकठाक आहे आणि बघण्यासारखी आहे. किल्ल्याच्या दुहेरी तटबंदीमध्ये बांधलेला हा किल्ल्याचा दरवाजा खूपच मोठा आहे. तर बघू शकता याची उंची आणि याची प्रौढ प्रतापता. सो गाइस, इथे एक बहुतेक आय थिंक धान्याचं कोठार असेल. तर बघूया. सो गाइस, आत धान्याचं कोठार आहे आणि आत खूपच वटवाघूळ आहेत. आत गेला ना भीती वाटते, कारण वटवाघूळ सगळे एकदाच उडतात. तर बघू शकता हे धान्याचं कोठार होतं. धान्य वरून टाकलं जातं आणि खालून काढलं जातं. तर चला पुढचा पॉईंट. खूप थरारक किल्ला आहे. एकटाच आहे किल्ल्यावरती, कोणच नाही. तर किल्ल्यावरची सापे सरडे सुळसुळ करतायत. तर खूप भीती वाटते. हा रस्ता कुठं जातोय माहीत नाही. तर किल्ल्याच्या भोवतीने मी फिरतोय. तर तो पाहू शकता, मगा मी तिथून आलोय. तिथून असं फिरून वर जाऊन तिकडं कमीत कमी 6 मैलाचा दुहेरी तटबंदी आहे. 6 मैलाची तटबंदी आहे. आणि सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे हत्ती दरवाजा बघण्यासारखा आहे. आणि धान्याचं कोठार काय जसं सगळ्या किल्ल्यावरती असतं तसंच धान्याचं कोठार आहे. तर बघू शकता रस्ता किती खतरनाक आहे. मी फक्त तुमच्यासाठी तुम्हाला दाखवण्याकरता फिरतोय. तर ह्या व्हिडिओवरती 1 सबस्क्रायबर तर तुमचा आलाच पाहिजे आणि लाईक तर बनलाच पाहिजे. तर बघूया खाली कुठे रस्ता जातो. हा रस्ता बघू शकता कसला खतरनाक रस्ता आहे. सो हा बघू शकता रस्ता कसला खडतर आहे. तर इथून पाय खतरनाक घसरतात. माझा आत्ता पाय घसरलेला. तर मी पडत नाही. घसरलो तरी माझी म्हणजे हँडलिंग कॅपॅसिटी आहे. तर मला खूप वेळा पाय घसरायचा अनुभव आहे. तर मी कधीच पाय घसरून पडलेलो नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तर तुमचा पाय घसरून पडू शकता, कारण दगडावर डोकं आपटू शकतो. पाय घसरला की एक ट्रिक सांगतो तुम्हाला. दोन्ही हात मागे टेकायचे आहेत किंवा एक हात मागे टेकायचा आहे. तर मी ते बघू शकता शेवटच्या पायरीजवळ आलेलो आहे. तर आपल्याला रास्ता मिळालेला आहे. शेवटी सक्सेसफुली आपण किल्ला बघटलेला आहोत. कारण मला म्हणाले ते रिक्षावाले जाऊ नको तो. तर मी असला एकटा रायगड प्रतापगड सर्व किल्ले फिरलेला माणूस आणि रामगड तरी माझ्यासाठी काहीच नाही. तर चला. सो आपण आलेलो आहोत इंजाळा तलावाच्या इथे. किल्ल्याच्या मधोमधमध्ये दत्त मंदिराकडून येणाऱ्या रस्त्याच्या जवळ ही इंजाळा तलाव आहे. तर इथं बोर्ड लावलेलं होता. तर इथून ना तिकडं रेणुका मंदिर आहे आणि इथून तलाव आहे. बघू शकता तलावात पाणी थोडंसं आहे आणि तलावात विहीर पण आहे वाटतं.
सो गाईज उतरताना मी दत्त मंदिरच्या इथून उतरतो. इकडून पायऱ्या चांगल्या आहेत, पण इथून चालत तिकडं आता माहूरगडला जायचं. आणि हा व्लॉग मी इथेच संपतो. व्लॉग आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.